मॉर्निंग गाईज. तर आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल आपला ब्लॉग आहे. तर आता सकाळी उठलेली आहे, माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता नाश्त्याला काय करायचं आता हा प्रश्न आहे. आणि सकाळ सकाळ मी हाच विचार करत होते की नाश्त्याला उठल्यानंतरच हाच विचार करत होते की नाश्त्यासाठी काय बनवावं, कारण की संडेला तर आम्ही शक्यतो बाहेर जातो किंवा म्हणजे जेवण करायला दुपारी किंवा मग बिर्याणीचा प्लॅन असतो. तर आज बघूयात आता तो काय प्लॅन आहे. पण सकाळ सकाळ आता नाश्त्याला तर काहीतरी लागेल. तर मी उठण्याच्या आधी किंवा उठल्यानंतर हाच विचार करत होते की नाश्त्याला काय बनवू, कारण की पोहे उपीट आता हे कॉमन झालेलं आहे. कॉमन म्हणजे मागच्या संडेला पण आम्ही उपीटच केलं होतं. तर म्हटलं बघूयात आता काय करायचं. मग दूध पण नव्हतं, आता मी बाहेर जाऊ पण शकत नव्हते कारण की रात्री एवढा पाऊस पडलेला आहे आणि जाण्याची इच्छा पण नव्हते. तर मग झेप्टोवरनं ऑर्डर केली. इडलीचं पीठ पण मागवलं, दूध पण मागवलं आणि कोथिंबीर मागवली थोडीशी. तर 15 मिनिटात ऑर्डर येऊन गेली आणि 50 रुपये ऑफ पण होते. त्याच्यामुळे मग म्हटलं चला 50 रुपये ऑफ पण होत आहेत आणि मग ऑर्डर केली. तर आता बघूयात, आता इडली बनवते, चटणी वगैरे बनवते आणि सांबारचा बघूयात काय प्लॅन आहे. बनवते नाही तर कारण की चटणीसोबत इडलीचं काय म्हणतात पोट भरत नाही. सो बघूयात आता. हे बघा, ही किती आहे, 100 ग्रॅम कोथिंबीर आहे. तर कितीला आली आहे माहिती काही, ही 38 रुपयाला काहीतरी पडलेली बघा, एवढीशी कोथिंबीर. हेच आपल्या रानात आहे ना कोथिंबीर जर रानात आपल्या म्हटलं ना तर कोणी पण उपटून नेतं बांधावरची. आणि ही मी आता इथे 38 रुपयाने आणलेली आहे. ते पण हे आता हे झेप्टोवरती 38 रुपयाला गेली, तसं 50 रुपये मला ऑफ होते. बट 38 रुपयाची प्राइस 100 ग्रॅम कोथिंबीरीची. आता जर भाजी मार्केटला गेली असते तर ती मला कमी पडली असते. आता मला असं वाटलं की जरा जास्त येईल, एवढी कमी नाही येणार, पण एवढीशीच आली. तर आल्यानंतर मी पाहिली. पीठ वगैरे मागवलेलं आहे आणि हे दूध मागवलेलं आहे. तर आता बघू पटपट नाश्त्याचं तयारी करते. अजून बऱ्याच काही गोष्टी तसं आवरलेलं आहे, घरून झालेलं आहे माझं बऱ्यापैकी. आणि इकडे मी माझेच ब्लॉग बघत होते. कधीतरी आपली इच्छा होते ना ब्लॉग बघण्याची. सो मग माझेच ब्लॉग बघत होते मी. सकाळी लावलेले असं सॉन्ग लावलं आणि मग त्याच्यानंतर ते नोटिफिकेशनमध्ये येतं ना, तर मग माझे ब्लॉग आले. मग मी तसंच माझं ब्लॉग लावलेला आणि बघत होते. म्हटलं तोपर्यंत इडलीचं पीठ पण येते आणि म्हटलं हे पण अजून उठलेले नाही आहेत. मग म्हटलं चला आता तोपर्यंत आपण ब्लॉग बघूयात. आणि टीव्हीला पाहण्याची एक वेगळीच मजा असते मोठ्या स्क्रीनवरती. सो चला पटपट म्हणजे आवरते आता. सो सगळ्यात आधी दूध तापायला घालते, म्हणजे चहा किंवा आता कॉफी करता येईल. आता हे काय घेत आहेत त्याच्यानुसार आहे. आणि मी नेहमी दुधात थोडंसं पिशवीत थोडं पाणी टाकून घेते. हे इडलीचं पीठ आता मी कट करून घेते आणि एका भांड्यात ओतून ठेवते, म्हणजे पटकन इडली लावता येईल असं. शंभर ग्रॅम कोथिंबीर मीठ करून ठेवते ते. सो इथं मी रात्री मटकी भिजत घातलेली, कारण की भाजीला काय नसलं ना की ऑप्शन होऊन जातो, लगेच मटकी वगैरे करता येते. सो आता ही भिजत घातलेली, तर तिला छान असे चाळणीत मोडायला ठेवते. छान अशी हिला धुवून मोड येण्यासाठी ठेवली. चटणी करून घेते, त्याच्यात सगळं सामान टाकले, पुदिना, कोथिंबीर, खोबरं वगैरे, आलं लसूण वगैरे. चटणी रेडी आहे आपली. टन. इकडे मी सांबर करायला घेतलंय. आता ह्याच्यात सगळं ऑलरेडी मिक्स केलेलं आहे, म्हणजे कांदा वगैरे, टोमॅटो वगैरे, आलं लसणाची प्युरी वगैरे सगळं टाकलेलं आहे. आणि आता भिजत टाकलेली आहे, कारण की मला थोडंच सांबर बनवायचंय. त्याच्यासाठी मग मी डायरेक्ट सांबर बनवणार आहे. म्हटलं आधी शिजवून घ्यायचं नंतर फोडणी द्यायची, त्याच्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट बनवूयात. सो चलो. मस्त सांबर झालेलं आहे, थोडं घट्ट झालंय पण छान झालंय. गरम आहे ना, खूपच गरम आहे. अतिशय उत्तम, छान झालं. इडली खा ना त्याच्यासोबत, इडली टाका ना. दोन्ही मिक्स करून खा. चलो आता मी पण नाश्ता करते.
घरातली सगळी कामं आवरलेली आहेत. भांडी वगैरे पडलेली, कपडे लावायची होती मशीनला, ते पण लावली. बाथरूम वगैरे क्लीन करायचे होते तर ते पण केले. आता जवळपास 2 वाजून गेलेले आहेत आणि आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत. आणि आता बेडरूमचं पण जरा मला क्लिनिंग करायचं होतं, पण आता मी जरा वेळ रेस्ट करणार आहे आणि मग त्याच्यानंतर करणार आहे. तर बघूयात आता कधी मुहूर्त लागतोय. आणि काही ऑर्डर होत्या तर ते पण बनवायच्या होत्या, तर मग आता त्याला कधी टाइम भेटतोय ते पण बघावं लागेल. जर आत्ता नाही भेटला तर मग संध्याकाळी वगैरे टाइम काढावं लागेल. सो चलो, आता जरा बाहेर पण जायचं होतं तर मग मी आवरून घेते. स्टे कंटिन्यू. सो गाईज, आवरलेलं आहे माझं. आता बघूयात आम्ही कुठे जातोय. संडे एकच दिवस भेटतो, त्याच्यामुळे म्हटलं चला आता बाहेर कुठेतरी फिरायला जावं. आणि क्लायमेट पण खूप भारी झालेलं आहे. फक्त पाऊस नाही आला पाहिजे, म्हणजे जास्त पाऊस नाही आला पाहिजे, थोडा आला तरी चालतंय. तर चलो. जस्ट आता मी घरी आली, 6:30 वाजले. आता मला स्वयंपाक करायचा. आता बघूयात काय बनवू, हा मोठा प्रश्न आहे. तर आता बघू, काहीतरी अंड्याची वगैरे भाजी बनवता येईल, अंड्याची वगैरे भात वगैरे भाकरी असं काहीतरी बनवता येईल असं आता आहे डोक्यामध्ये. तर बघूयात आता. आणि स्वयंपाक झाल्यावरती तर मग काय नाही. आणि ज्वेलरी वगैरे बनवायची होती, पण आता त्याचे काही सामान नाहीये, तर ते मला आज आणायचं होतं, पण काही वेळ भेटला नाही सिटीत जाण्यासाठी. आणि मग म्हटलं जाऊ देत, आता उद्या बहुतेक वेळ भेटला तर मग उद्या जाऊन येईल आणि मग सामान पण आणेल. तर आज वेळ भेटला तर बाकीच्या गोष्टींचं, ज्वेलरीचं प्रिपरेशन करून ठेवेल, कारण की मला त्यांना लवकरात लवकर पाठवायचं आहे. कदाचित त्यांना वटसावित्रीसाठी लागतंय. तर बघूयात, वटपौर्णिमा